महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती वराडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आणि पालघरच्या वराडाचा या ठिकाणी ट्रक आणि कंटेनरची धडक झाल्यामुळे अपघात झालेला आहे। वराडाच्या ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी असल्याची माहिती समोर आली आहे। अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय आणि 20 ते 25 जण यात गंभीर जखमी झालेत। जखमींवरती कासा उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। कोणाचा साखरपुडा होता? माझाच होता. साखरपुडा झाला का? नाही. साखरपुड्याला जात होते. हा तर कसा ऍक्सिडेंट झाला? ते पेल्यार तिकून आला तर त्याचा डबा निसटला. टेम्पोवर आला म्हणून ते डबा निसटला म्हणून ते झाले जखमी. किती जण होते? त्यात 50 जण. 50 जण. हा. आमचे प्रतिनिधी राहुल पाटील सध्या आपल्यासोबत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। राहुल, हा अपघात नेमका कसा झाला आणि जे जखमी आहेत त्यांची सध्या प्रकृती कशी आहे? नक्कीच आपण बघितलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील जे धानिवरी आहे, या धानिवरी या गावात एका मुलीचा साखरपुडा होता। मात्र जे वऱ्हाड आहे ते डहाणूतीलच बापूगाव येथून धानिवरीकडे येत असताना धानिवरीच्या ओव्हरब्रिज जवळ भीषण असा अपघात झाला। जो वऱ्हाडाला घेऊन जाणारा टेम्पो होता तो विरुद्ध दिशेने जात असतानाच गुजरातकडून मुंबईकडे येणारा जो कंटेनर आहे तो या टेम्पोला धडकला आणि त्यानंतर हा कंटेनर जो आहे तो याच वऱ्हाडाच्या टेम्पोवरती पलटी झाला। त्यामुळे हा भीषण असा अपघात झालेला आहे। साधारणतः नवऱ्या मुलाच्या माहितीप्रमाणे पिकअप आणि टेम्पो अशा दोघां मिळून 60 ते 70 वऱ्हाडी जे होते ते या दोन्ही वाहनांमध्ये होते। मात्र पोलिसांचं म्हणणं असं आहे की 50 पेक्षा जास्त वऱ्हाडी जे आहेत ते या टेम्पोमध्ये होते आणि त्यापैकी साधारणतः 25 ते 30 वऱ्हाडी जे आहेत ते गंभीर जखमी आहेत। तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते पोलीस प्रशासनाने अधिकृतपणे दिलेली आहे। अजूनही जो मृतांचा आकडा आहे तो वाढण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। मात्र यामध्ये काही जखमी जे आहेत त्यांच्यावरती कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर काही जखमींवरती धुंदलवाडी येथील जे वेदांत रुग्णालय आहे या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र हा अपघात जो झाला तो ज्या ठिकाणी या महामार्गावर कॉन्क्रिटीकरण करण्यात आलंय त्या ठिकाणी साईड भराव न केल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती जी आहे ती प्रथमतः समोर येते। एकूणच पाहिलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अशा अपघातांची मालिका वारंवार सुरूच असताना देखील ज्या ठिकाणी अनेक असे स्पॉट्स आहेत ज्या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत काम आहे याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे ते कुठेतरी दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे। बरं राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची मोठी बातमी आपण बघणार आहोत। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काही वेळापूर्वी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली। ठाकरे गटातील काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशा बातम्या याआधी देखील प्रसिद्ध झाल्या। ऑपरेशन टायगर अंतर्गत खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर ठाकरेंच्या पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदेंची भेट घेतल्याची माहिती सध्या सूत्रांकडून समोर येते। ठाकरे गटातील काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशा बातम्या याआधी देखील प्रसिद्ध झाल्या होत्या। ऑपरेशन टायगर अंतर्गत खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काही वेळापूर्वी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ठाकरे गटातील काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशा बातम्या याआधी देखील आपण बघितलेल्या आहेत। तशा पद्धतीच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या। ऑपरेशन टायगर अंतर्गत खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे ऑपरेशन टायगर हे सुरू आहे आणि अशा पद्धतीच्या चर्चा सध्या रंगलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। ऑपरेशन टायगर अंतर्गतच खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेली सध्या बघायला मिळते। सूत्रांकडून माहिती मिळते की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांनी भेट घेतलेली आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे ते खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर यांनी काही वेळापूर्वीच शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची
नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून येते. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. मात्र सूत्रांकडून अशी माहिती मिळते की काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली आहे. दरम्यान एक महत्त्वाची अपडेट येते. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती अपघात झालेला आहे. वराडाच्या ट्रकचा हा भीषण अपघात झाला आणि पालघरच्या धानिवरीमध्ये वराडाचा ट्रक आणि कंटेनरची धडक झाली आणि यामध्ये अपघात झाला आहे. वराडाच्या ट्रकमध्ये 100पेक्षा जास्त वराडी असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार राजेंद्र गावित सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया. राजेंद्र गावित जी, तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती मिळते? किती लोकांचा मृत्यू झाला आणि नेमका अपघात कसा झालाय? एक मुंबई अहमदाबाद हायवेवरती कंटेनर आणि ट्रकची त्या ठिकाणी मोठ्या धडक झालेली आहे. ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. परंतु या ठिकाणी जवळजवळ एक 100च्या आसपास त्या ठिकाणी वरील मंडळी होती आणि त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे माहिती नाही, परंतु एक्झॅक्ट माहितीप्रमाणे 8 ते 10 लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये पोलीस सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे आपलं हजर आहेत. आणि कासा या सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ऍडमिट केलेलं आहे. आणि दुसरे हॉस्पिटल आहे ते धुंदलवाडी म्हणून एक खाजगी आपलं मेडिकल कॉलेज आहे, त्या ठिकाणी त्यांना काहींना शिफ्ट केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रशासन त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी जातीने लक्ष देतो आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी गेला होता किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात का? काय तिकडची सध्या माहिती समोर येते? नाही, ऍक्च्युली मी हॉस्पिटलला अजून पोचलो नाही, परंतु म्हणजे थोड्या वेळाने मी पोचेन. आणि पण तरी सुद्धा त्या ठिकाणी आपलं संबंधित डॉक्टरांना तशा प्रकारे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आणि गरीब म्हणजे आपले सगळे आदिवासी बांधव त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जखमी झालेले आहेत. अशी माहिती समोर होती की 12 जणांचा मृत्यू झालाय. जखमी किती आहेत त्याची काही संख्या तुमच्यापर्यंत आली आहे का? तो आकडा किती आहे तो समजलाय का? मला एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही असं. किंवा डॉक्टरांकडून काय सांगितलं जात आहे? किती लोक त्यात गंभीर आहेत त्याबद्दल काही माहिती आहे? ओके, साधारण म्हणजे 8 ते 10 लोकांच्या आसपास या ठिकाणी म्हणजे त्यांचा डेथ झालेला आहे. पण बाकी इंजुरी त्याच्यापेक्षा जास्त झालेली आहे. म्हणजे कारण काही कळू शकलं या अपघाताचं? नेमकं कशामुळे अपघात घडलाय किंवा पोलिसांकडून कशा पद्धतीची काही माहिती आली आहे? नाही, मी अजून काही माहिती म्हणजे आता जस्ट मी आता पोहोचतोय आता आपल्या त्या ठिकाणी स्पॉटला. बरं, धन्यवाद तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल. तर पालघरचे आमदार सध्या आपल्यासोबत होते. त्यांनी सांगितलं की 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची यात माहिती समोर येते. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती हा भीषण अपघात झालेला आहे. आपण बघतो काही दृश्य आपल्या समोर आहेत, त्यावरून आपल्या लक्षात येईल की किती भीषण अपघात होता. खरं तर आनंदाच्या प्रसंगासाठी हे सगळे लोक जात होते. 100पेक्षा जास्त वराडी या गाडीमध्ये असल्याची माहिती होती आणि समोरून आलेल्या कंटेनरला धडकून हा अपघात झाल्याची माहिती आणि यात 12 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती सध्या समोर येते. पुढची बातमी आपण बघणार आहोत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या RCC क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरच्या कथित राजकीय संबंधांवरून लातूरमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मोटेगावकर आणि काँग्रेस नेते आमदार अमित देशमुखांचा एक जुना प्रचार सभेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अमितर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावलंय असं वक्तव्य करताना मोटेगावकर दिसत असल्याचा दावा केला जातोय. 2024च्या निवडणूक प्रचारादरम्यानचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आला. नीट पेपर फुटी प्रकरणाला राजकीय रंग चढल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. भैया आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया. आणि आम्ही तर एवढं मी सांगू इच्छितोय, कारण आम्ही असे नाहीत की एकाच कुंकू लावून एका संघ नाही, अजिबात नाही. पुढचे 7 जन्म आम्ही आपलंच कुंकू लावलंय, एवढं मी सांगू इच्छितो. मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया. जनाब संजय राऊत, लातूरमध्ये मोटेगावकर नावाच्या एका प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलंय. हा मोटेगावकर तेच आहे ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला. आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का?
नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसचा थेट सहभाग होतोय. या प्रकरणामध्ये संजय राऊत काही बोलणार आहात की त्यांची दातखिळी बसेल, याबद्दल संजय राऊतांनी आधी उत्तर दिलं पाहिजे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणावरून संजय राऊतांनी भाजपावरती सडकून टीका केलेली आहे. नीटच्या जाळ्यामध्ये सगळे लोक भाजपाशी संबंधित आहेत असा मोठा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. अटकेतील सगळे लोक भाजपाशी संबंधित आहेत, त्याशिवाय इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही असंही राऊत म्हणालेत. तसंच सगळ्या शैक्षणिक संस्था या भाजपाच्या ताब्यात आहेत. तसंच UPSC, नीट, तसंच CET आणि विद्यापीठं आहेत तिकडे भाजपाचीच माणसं आहेत. त्यामुळे नीट पेपर फुटीला भाजप जबाबदार आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. हे सगळे नीटमध्ये नीटच्या जाळी निर्माण झाली आहे. नेट आणि नीट हे सगळे भाजपचे लोक आहेत. ते उघड होईल. अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे. त्याशिवाय इतकं मोठं षडयंत्र आणि इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही. सगळ्या शैक्षणिक संस्था या देशातल्या या सध्या भाजपच्या ताब्यात आहे. UPSC असेल, नीट असेल, CET असेल, विद्यापीठ असतील, तिकडे भारतीय जनता पक्षाचीच माणसं आहेत. त्याच्यामुळे नीटचे पेपर जे फुटले त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. आणि आता या संदर्भातून एक मोठी अपडेट समोर होती. अपडेट काय तर नीट पेपर फुटी प्रकरण आता मनीषा मांढरेला भोवतंय, कारण अटकेत असलेल्या मनीषा मांढरेचं निलंबन करण्यात आलेलं आहे. मॉडर्न कॉलेजकडून या प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 24 वर्षांपासून मनीषा मांढरे महाविद्यालयात कार्यरत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी अटक असलेल्या मनीषा मांढरे यांचं निलंबन करण्यात आलंय. मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. मनीषा मांढरे यांच्यावरती अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मागच्या 24 वर्षांपासून मनीषा मांढरे पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. पण 2 दिवसांपूर्वी नीट पेपर फुटी प्रकरणी CBIने मनीषा मांढरे यांना अटक केली आहे. 2 दिवसांपूर्वी नीट पेपर फुटी प्रकरणी मांढरे या अटकेत आहेत. त्यांच्याकडून तपास केला जातोय. अनेक धागेदोरे यातून समोर त्यांना दिसत आहेत. मात्र नीट पेपर फुटी प्रकरणी आता हे प्रकरण जे आहे ते मनीषा मांढरेला भोवताना बघायला मिळतंय. 2 दिवसांपूर्वीच या संबंधित CBIने मनीषा मांढरेला अटक केलेली आहे आणि अटकेत असलेल्या मनीषा मांढरेचं निलंबन करण्यात आलेलं आहे. मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. मागच्या 24 वर्षांपासून मनीषा मांढरे महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे आणि नीट पेपर फुटी प्रकरणी अटक असलेल्या मनीषा मांढरे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तर नीट पेपर फुटीमध्ये आरोपींच्या घरावरती बुलडोझर चालणार का? माजी खासदार राजू शेट्टींनी सदाभाऊ खोतांना सवाल उपस्थित केलेला आहे. सदाभाऊ म्हणाले, आम्हाला ऐकायला येत नाही. कराडमधील पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला शेट्टींचा हा सवाल बघायला मिळतोय. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे व्यासपीठावरती एकत्र होते. नीट पेपर फुटी संदर्भात आरोपींच्या घरावरती आता बुलडोझर चालवणार का? माजी खासदार राजू शेट्टींनी हा सवाल उपस्थित केला. सदाभाऊ खोतांना त्यांनी हा प्रश्न विचारलाय. दरम्यान यावरती सदाभाऊ खोत असं म्हणालेत की आम्हाला ऐकायला येत नाही. कराडमधील पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला शेट्टींचा हा सवाल होता आणि राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे एकाच व्यासपीठावरती होते. सभ्यतेचा मुलगा पांघरलेली सगळी माणसं आहे. मला नाही वाटत की त्यांच्या घरावर कुणी बुलडोझर चालवतील असेल. भाऊ सदाभाऊ चालवतील का? शक्यता तुम्ही हे आता नीट पेपर नीट तुम्हाला ऐकायला येत नाही, चांगली गोष्ट आहे, सगळ्यात सोयीची गोष्ट आहे. नीटचा पेपर फोडणाऱ्या लोकांच्या घरावर बुलडोझर चालेल का, एवढाच माझा प्रश्न आहे.